हॅलो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे, जर माझ्या घरी शिळी रात्रीची भाजी उरते तर मी त्याचं काय करते, ती मी कुठल्या प्रकारे यूज करते. आपल्या इथे अन्न हे नेहमी पूर्ण ब्रह्म असतं. त्यामुळे नेहमी आपण काही पण अन्न आपलं शिल्लक राहिलं तर आपण त्याचं कसं यूज केलं पाहिजे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर माझ्याकडे रात्रीची भाजी उरली तर मी त्याचं कशाप्रकारे यूज करते. पहिल्यांदा मी चपाती घेतली आहे, तिला मी साजूक तूप टाकून दोन्ही साईडनी शेकून घेतलं आहे. रात्रीची भाजी होती फ्लावर आणि बटाट्याची. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी तुम्ही यूज करू शकता. तर मी भाजी टाकली आहे, स्मॅशरने मी तिला स्मॅश करून घेतलं आहे. त्यानंतर मी चपातीवरती ती भाजी जी आहे पूर्णपणे पसरवून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, थोडीशी मी टेस्ट वाढण्यासाठी याच्यामध्ये मी ना टोमॅटो सॉसचा यूज करणार आहे. आता मी वरतून टेस्ट वाढवण्यासाठी टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेतलेला आहे. जर तुम्हाला इथे पिझ्झा सॉस यूज करायचा असेल तर तुम्ही पिझ्झा सॉस, शेजवान चटणी याचा पण यूज करू शकता. माझ्याकडे टोमॅटो सॉस अवेलेबल होता त्यामुळे मी टोमॅटो सॉस टाकला आहे. इथे मी जे आहे ना चीज किसून टाकलेलं आहे. आता माझ्याकडे जे चीज आहे ते जे घरामध्ये अवेलेबल होतं ते मी इथे टाकलेलं आहे, किसून टाकलेलं आहे. जर तुमच्याकडे मोझरेला चीज असेल अवेलेबल तर तुम्ही डेफिनेटली मोझरेला चीजचा पण यूज करू शकता, त्याने पण खूप छान लागेल. मी मस्त अशी त्याची व्हेज फ्रँकी रोल बनवून घेतलेली आहे आणि साजूक तूप टाकून कडक करून घेतली आहे चपाती. मला असा कडक रोलच आवडतो. जर तुम्हाला सॉफ्ट ठेवायचा असेल तर तुम्ही सॉफ्ट पण ठेवू शकता. जर तुम्हाला साजूक तुपाऐवजी बटरचा यूज करायचा असेल तर तुम्ही इथे बटरचा पण यूज करू शकता. मस्त लागते आणि हेल्दी आहे. जर हेच व्हेज रोल जे आहे तुम्ही जर रेस्टॉरंट्समध्ये गेले तर तुम्हाला नाही का त्याच्यामध्ये जे आपण घरामध्ये खातो तेच असतं फक्त, आणि ते हेल्दी पण नसतं. मैद्याची रोटी असते. आपण जे आहे गव्हाच्या रोटीचा व्हेज फ्रँकी बनवून घरामध्ये खाऊ शकतो, ज्याने आपल्याला काही त्रास पण नाही होणार, हेल्थ इश्यू नाही होणार. तर नक्कीच अशा नवनवीन इझी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच कायम सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.